सांगली जिल्ह्यातील विटा नगर परिषदेची निवडणूक अटीतटीची होतीये। या पार्श्वभूमीवर विटा नगर परिषद मधील अनेक प्रश्नही स्थानिकांनी उपस्थित केलेत। निवडून येणाऱ्या उमेदवारांनी सर्व प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा स्थानिक मतदारांनी व्यक्त केली। पाणी, रस्ते आणि पार्किंगची सुविधा द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे। पाहूया। विटा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आलेली आहे। या प्रचारामध्ये कोणते मुद्दे समोर येत आहेत याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना या विटा नगर परिषदेमधील विकासाबाबत आता या प्रशासक कालावधीमध्ये विटा नगर परिषदेचा विकास झाला का याबाबत आपण सामान्य विटेकरांशी संवाद साधणार आहोत। सुरुवातीला मामा, तुम्ही विट्यामध्ये किती वर्षापासून राहता आणि आता विटा शहरातली परिस्थिती काय आहे? आम्ही जवळजवळ 40 वर्ष या ठिकाणी विटा शहरामध्ये राहतो। 40 वर्ष एका ठिकाणी मतदान करतो, पण आमचं विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला आमच्या घराकडे जायला साधा रस्ता सुद्धा नाही। पण आम्ही आतापर्यंत विटा आमचा आहे म्हणून आम्ही मदत करत आलोय, पण आजपर्यंत त्याला मार्ग सुचलेला नाही। त्यामुळे आम्हाला काय करायचं काय सुचत नाही। देशात पहिलं विटा आलं होतं, त्यानंतर कशा पद्धतीचा प्रशासक काळ मध्यंतरी राहिला, तर प्रशासक काळामध्ये काय अडचणी आल्या तुम्हाला वाटतं? प्रशासकीय काळामध्ये अडचणी अशा आल्या की आता जे हायवेचं बारामतीवरून जे हायवे आला त्या हायवे आम्ही इथं स्टँडिंग बॉडी नसल्यामुळं की दात कुणाला मागायची हा लय मोठा प्रश्न आमच्याकडे उभा राहिला। आणि जो गावातून जो हायवेवर जाणार आहे तो 30 मीटर हायवे काय तर त्यांचं मेजरमेंट टाकलं होतं त्यांनी, त्यामुळे पूर्ण मार्केट आणि पूर्ण पेटच त्यातनं निघणार आहे। तर त्या दरम्यान आम्ही सर्व लोकप्रतिनिधींकडे त्याची दाद मांडली। तर ह्यासाठी पूर्वीच नगरपालिकेनं त्यासाठी 17 मीटरचे रोड हे माप टाकायला हवं होतं। विटा नगर परिषदेमध्ये एक आगीच्या फार घटना अलीकडे या वर्षभरात घडल्या, म्हणजे फार मोठ्या रस्त्यांचा विषय आहे, अग्निशमनच्या गाड्या पोहोचणं अशी अवस्था आहे विटा शहरात। हो, विटाच्या काही उपनगरात जे अरुंद रस्ते झालेले आहेत त्या रस्त्यामुळे परवा जी आगीची घटना घडली ती ॲक्च्युली नको घडायला पाहिजे होती। फक्त अरुंद रस्ते असल्यामुळं ती आगीची घटना घडली आणि त्यात निष्पाप 4 लोकांचे जीव गेलेले आहेत। माझं असं फक्त एकच मत आहे की रस्ते जे आहेत हे रुंद व्हावेत आणि अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी। तुम्हाला काय वाटतं विटेकडून काय झालं पाहिजे? विट्यापकडे रस्ते आता आमदार फंडातनं भरपूर झालेत, निधी भरपूर आणलेला आहे। 100 कोटी रुपये ते गटारी रस्ते वगैरे झालेले। बगीचा विरंगुळा केंद्र आहेत काय? नाही, अजिबात नाही। प्रगती नाही, तुमचं पार्किंग नाही। कुठल्या कार्यक्रमाला जायचं झालं तर कुणाच्या तरी सहकार्य घ्यावं लागतंय, थांबावं लागतंय। त्यामुळं ही सुधारणा झाली पाहिजे अशी सगळ्याची आमच्या विटेकर नागरिकांची इच्छा आहे। व्यापारी म्हणून तुम्ही काय सांगाल? व्यापारी म्हणून सगळ्या अडचणीच आहेत आणि आता इथं आम्ही इतकी वर्ष राहतोय पण आमच्या घरासमोर गटार आत्तापर्यंत झालेलं नाही। गटाराची व्यवस्था व्हावी आणि नियमित पाणी सुटावं। पाणी सुटलं म्हणजे सुटतंय, नाही सुटलं म्हणजे 8-8 दिवस पाणी येत नाही, तो एक प्रॉब्लेम आहे, त्यात सुधारणा व्हावी। तर विटा शहरामधले जर आपण प्रश्न पाहिले तर पार्किंगचा विषय आहे, याशिवाय गंभीर ज्या आगीच्या घटना आहेत त्यानुसार विटा शहरातले अंतर्गत जे रस्ते आहेत ते मोठे व्हावेत जेणेकरून अग्निशमन सारख्या गाड्या या ठिकाणी जातील। आणि त्याचबरोबर पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न कायम आहे। अशा पद्धतीनं विटा नगर परिषदेमध्ये प्रशासक कालामध्ये काही अडचणी या विकासाच्या बाबतीत आलेल्या स्पष्टपणे दिसून येतात आणि असा सूर या विटाकरांचा दिसून येतोय। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, विटा, सांगली। अमरावती जिल्ह्यातील सर्व